तुम्ही फार घाई केलीत भाऊजी. नाही, मला नाही तसं वाटत उमा. माणूस एकदा चुकतो, वारंवार नाही चुकत. आणि जावई बापूंनी जी चूक केली आहे त्याची किंमत त्यांनी मोजली आहे. एकदा माणसाला ठेस लागले की प्रत्येक पाऊल तो जपून टाकतो. उमा, यावेळी मला असं जाणवलं की जावई बापूंना आधाराची, विश्वासाची खूप गरज आहे. आणि तो विश्वास मी त्यांना दिला. त्या अंडरवर्ल्डच्या माणसाबरोबर हे बिझनेस करतायत. त्यांनीच काय केलं तर? नाही नाही नाही, असं काही होणार नाहीये. देवा, प्लीज प्लीज असं काही होऊ देऊ नकोस. मोठ्या प्रयासाने ते पुन्हा सावरण्याचा प्रयत्न करतायत. यावेळी त्यांच्याशी दगा होऊ देऊ नकोस देवा. त्यांचं रक्षण कर. संकटापासून त्यांना दूर ठेव. त्यांचं रक्षण कर देवा. त्यांचं रक्षण कर. मला पैसे देत नव्हतात काय? आता ह्या दागिन्यांवरच पैसे मिळवते. मग बसा रडत. ज्या ज्या लोकांचा विश्वास गमावलाय मी, तो सगळा परत मिळवेन मी. म्हणून खुश आहे मी. काय झालं असावरी? काय झालं? मला मला खूप भीती वाटते. म्हणजे सगळं होईल ना व्यवस्थित? वेडीस का? आता कशा करता भ्यायचं? आता आपला वाईट काळ संपलाय असावरी. आता घाबरायचं काहीच कारण नाही. तुम्हाला त्यांच्या बोलण्यावरून काय वाटलं? आय मीन, इज शी रिअली इंटरेस्टेड? फ्रँकली स्पीकिंग कार्तिक, मला नक्की सांगता येणार नाही यावरून. पण ज्या अर्थी त्यांनी स्वतःहून फोन केला आणि इंटरेस्ट दाखवला, त्यावरून निश्चितच त्यांना या प्रोजेक्टमध्ये इंटरेस्ट असणार. आणि या संधीचा आपण फायदा घ्यायचा. जोपर्यंत तू मला माहिती देशील तोपर्यंत तुझं मीटर डाऊन. ज्या दिवशी तू माहिती बंद करशील त्या दिवशी तुझं मीटर सुद्धा बंद. आणि त्यानंतर काय होईल तुला माहिती आहे ना? परडागात. अहो, पण तुम्ही मला असं वारंवार मारण्याची धमकी का देताय? नाही, मी तुम्हाला मदत करतोय ना. आणि मी तुम्हाला आधी सांगितलं, मला खूप भीती वाटते. कोणाची? कोणाची म्हणजे आमच्या साहेबांची. त्या भोसलेची तू काही काळजी करू नकोस. तो तुला काही करणार नाही. शारदा, 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 कुठे होतीस तू? कुठे गेली होतीस मला न सांगता? शारदा, तू कुठे गेली होतीस मला सोडून? शारदा, माझ्या प्रश्नांची उत्तरं दे प्लीज. मला मला किती बोलायचं होतं तुझ्या. शारदा, आतापर्यंत मी तिथून पळून गेले हर्षला कळलं असेल. त्याची माणसं माझ्या मागावर असतीलच. माझ्या घरावर नजर ठेवून असतील. तिथे जाणं म्हणजे स्वतःहून वाघाच्या गुहेत शिरण्यासारखं. आणि तसंही मला चंद्रपूरला जाण्याची काहीच गरज नाहीये. मला जायचं नागपूरला, धनाजीरावांच्या घरी. एकदा का मी त्यांना शार्दूलच्या ऍक्सिडेंट बद्दल सगळं सांगितलं तर मग हर्षवर्धनची खैर. या झोपडपट्टीतले काही लोक कोर्टात गेले असणार आणि त्यांनी स्टे आणला असणार. ही बघा ना नोटीस. अशा 56 नोटीस आम्ही पाहिलेल्या आहेत. तुम्ही टेन्शन घेऊ नका. या नोटिसी बिटीसीने काही होत नाही. पण भाईजान, तुम्हाला तुमचे पैसे मिळतील. या नोटिसीचं काय करायचं ते मी बघेन. तुम्ही तिथे टॉवर बांधायचं म्हणताय श्रीमंतांसाठी. मला ते नाही जमणार. आय एम सॉरी. ती जागा मी तुम्हाला नाही विकू शकत. मॅडम, आय एम सॉरी. येते मी.